मोठ्या मोठ्या पॉडकास्टची अशा छोटे छोटे क्लिप्समध्ये पाहण्यासाठी टॅप क्लिप्सला नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर TAP पॉडकास्ट किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून नक्की एन्जॉय करा. पहिला प्रश्न लोकांना समजण्यासाठी की आपण जे शब्द वापरतो सकारात्मक विचार, पॉझिटिव्हिटी, मॅनिफेस्टेशन, इच्छाशक्ती, नक्की हे काय आहे? सो मॅनिफेस्टेशन असं म्हणायचं झालं तर आपली स्फूर्त इच्छा म्हणजे मनापासून एखादी गोष्ट हवी आहे त्यालाच आणि ती मिळणे, ह्याला मॅनिफेस्टेशन असं आपण म्हणतो. सो इंग्लिश शब्द मॅनिफेस्टेशन, बाकी तसं काही हे नाही आहे त्याच्यामागे. सो आपण समजा छोट्यातली छोटी गोष्ट मी आत्ता सांगत होते की फूड, आपल्याला काहीतरी छानसा पदार्थ खावासा वाटतोय, असं मनापासून इच्छा झाली आहे आणि त्या दिवसाभरात असं काहीतरी घडून तो तुमच्यासमोर आला, यालाच साध्या शब्दामध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये मॅनिफेस्टेशन असं आपण म्हणतो. कारण तुम्ही काहीतरी मनामध्ये विचार केला आहे आणि तो समोरून आपोआप खरा झाला. त्याच्याकरिता तुम्ही खूप काही कष्ट केले नाहीत किंवा मनात एकदा फक्त विचार केला आहे आणि विसरूनही गेला आहे, पण तो विचार जो आहे ना तो खूप डीपमध्ये सबकॉन्शियसपर्यंत पोचला आहे. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे कसा, तर मी तुमच्याशी बोलते आणि माझ्या डीप इनसाइड माइंड काहीतरी वेगळं चाललं आहे, ते सबकॉन्शियसमधलं असतं. ओके. सो त्यामध्ये जे जे विचार जातात ते खरे होतात आणि त्यालाच आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. असा तो एकूण सोप्या शब्दात सांगायचा विषय झाला. आणि हे माझ्याबरोबर खूप आधीपासून नॅचरली होत होतं, सगळ्यांच्या बाबतीतही होतं, पण त्याबरोबर आपल्या विचार म्हणजे मला जर काहीतरी हवं आहे त्याच्याबद्दल फक्त आणि फक्त तेवढाच विचार माझ्या मनात असायचा, त्यामुळे ते व्हायचं. आणि मग काय लोक म्हणतात कसं की मी पण असे विचार करतात, तसे होत नाहीत. तर तेवढा डीप विचार आहे का, हा आहे त्याच्यावर. डीप म्हणजे मनापासून विथ भावनांबरोबर तुमच्या उत्स्फूर्त विचार एखाद्या गोष्टीचा, काहीही हवं आहे असं म्हणल्यावर किती उत्स्फूर्त आहे तुमच्या मनापासून, किती तळमळ आहे ती मिळवण्याची, किती आर्जव आहे त्या मागे मिळवण्याचा. तर तो जो असतो ना, ती खूप मनापासूनची जी भावना असते ना तीच तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवते. म्हणजे युनिवर्स, जिथे आपण म्हणतो आपल्यापेक्षा हायर पॉवर आहे जगामध्ये, नाही सगळ्यांना माहिती आहे, ती नैसर्गिक पॉवर म्हणा, त्याला देव म्हणा, किंवा अजून तुम्ही ज्या शब्दामध्ये त्याला मानत असाल ते म्हणा, तर ती पॉवर तुमच्यासाठी ती गोष्ट हव्या तशा पद्धतीमध्ये आणून समोर ठेवते. जसं की मी रिसेंट ह्याच्यामध्ये असं माझं ॲफर्मेशन असं की आधी माझ्या बाबतीत पण ॲफर्मेशन खरी व्हायची नाहीत, पण मला काय कळायला लागलं की त्याच्याबरोबर फिलिंग हवीत. नुसतीच बोलायचे मी, नुसती बोलून काही खरी होत नाहीत, भावना जशा असतात ना तशा. आता मला काय होतं, मला मल्टिपल पॉडकास्टमध्ये समोरूनच कॉल येतात आणि होत आहेत. तर लिटरली या महिन्यात 5 पॉडकास्ट केलेत मी. सो हे अपॉन झालंय. मागच्या महिन्यामध्ये मलाच माहिती नाही, मी थोडीशी मे बी नाही केले, म्हणजे कारण इच्छाच नाही झाली ती मनातनं. हां, म्हणजे एक वगैरेच पॉडकास्ट झाला मागच्या महिन्यात. पण मला माहिती आहे की मला हे केल्याने चांगल्या गोष्टी होणार आहेत किंवा मला हे करायचं आहे. सो इन जनरल माझी एनर्जी जेव्हा छान असते तेव्हा आपणच म्हणतो, मी जसं आपण मगाशी डिस्कस केलं बॅक ऑफ द कॅमेरात, तसं आहे. माझी एनर्जी वाढली, आपोआप समोरून सगळ्या गोष्टी छान छान व्हायला लागल्यात. सो एनर्जी हाही एक मोठा फॅक्टर आहे या सगळ्यामध्ये, मॅनिफेस्टेशनमध्ये. सकारात्मक एनर्जी तर ती आपल्याला मिळाली, आपल्याकडे असल्यापेक्षा सुद्धा ती अजून कोणत्या वेगवेगळ्या मार्गाने आपण ती मिळवत असतो. ती जास्तीत जास्त वाढली की सगळ्या गोष्टी मनासारख्या होत जातात आपल्या. आणि मग त्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्यापर्यंत, सुरुवात छोट्यापासून असते कशाचीही. मग तुम्ही अगदी लाईफ पार्टनर म्हणा, आयुष्यातले घर, गाड्या, हे ऐहिक वस्तू म्हणा, किंवा तुम्हाला कोणीतरी जगातलं खूप छान व्यक्ती, मोठा व्यक्ती बनायचे असं म्हणा, व्हॉट एव्हर इट इज, ते घडतं. मी नुसती बोलून मी पुस्तकं लिहिली आहेत असं माझी ॲफर्मेशन आहेत या वर्षाच्या सुरुवातीपासनं. तर मला समोरूनच पब्लिशरचा फोन आला काल परवा. म्हणजे मी 3-4 दिवसापूर्वी डोक्यात आणलं होतं की मला पुस्तक आता रिलीज करायचं आहे माझं, पब्लिशरचाच फोन आला, विषयच संपला. सो हा एक म्हणजे थोडक्यात तुम्ही छान पद्धतीने सांगितलं, तुम्ही रिलेटेबल एक्झाम्पल पण दिलेत की मॅनिफेस्टेशन नक्की कसं काम करतं येस आणि नक्की काय आहे. हो.